इथे जोडीदार मला रस्त्यातच सोडून दिलं माधवच्या पोरांनी. त्यांना म्हणलं होतं मला घरी नेऊन सोडा. अरे मालक मालक हो मालक येऊ नका मालक या मी केव्हाची वाट पाहतोय तुमची. त्या माझ्या जोडीदाराने मला निम्या रस्त्यात सोडून. गाडी कुठे आहे मालक? गाडीत ते घेऊन गेले जोडीदार. फोर व्हीलर तुमची? फोर व्हीलर त्यांच्याच त्यांनी घेऊन गेले म्हणून तुला चालवता येत नाही. मग ड्रायव्हर घरी घेऊन गेलाय का? हा बरं कुठं काय मालक इथं? हे कोणाचं घर आहे? तुमचं आहे ना मालक? असं आहे का? मी सिक्युरिटी ना. हा या मालक या. बापरे, आज तर खूपच लोड झाले. या मालक या. बोलू नका मालक मी काही करणार. अहो पण हे रोजच आहे, काय हे असलं वागणं? बस मालक. असले मालक काय कसलं काय? मालकासारखा दिसतोय का तू माणूस? मला काहीच बोलायचं नाही कोणी. माझ्या मित्राने पाजली मला आज. मालक तुम्हाला काही जेवायला वगैरे? काय नाही, अहो कोण मित्र? हॉटेलवरून मी 5 स्टार हॉटेल मग जेवण करून आलो आणि 4 पेलो मी, 4 कच्च्या. माझे जोडीदार मग बा- अहो असली जोडीदार आणि असली संगती नकोच आहे ना. काय गरज काय तुम्हाला? का नकोय? आता मला तू शिकवणार का? येऊन येऊ का नको? आ मला काय करायचंय? आता जर हा वॉचमॅन नसता तर तुम्ही तिकडेच पडले असते ना, खाली तिकडे. मी बाहेर बसतो. नाही नाही, मी काय करतो आता, उद्यापासून डायरेक्ट आता इथंच बेरबार टाकतो. मला काय करायचं? माझ्या थोडी काय माझं हे नाव खराब होतं. मला धरून बोलते का? आ? ही हा माणूस किती आहे ग? त्या मित्राच्या नादाने बळ लावून घेतले. मला झोपायचंय, झोपू द्या. लागलं तुम्हाला? लहान. लागलं तुम्हाला? रोजच आहे हो हे असं. लागलं तुम्हाला? सगळे 4 बोटं वाटलं. रोजच वैताग आलाय मला. काय हा बेवडा माणूस माझ्या नशिबात आलाय. हा नो मालकीन नाही. एवढं तुमच्याकडे सगळं पाहिजे. यांनी असं नाही वागायला पाहिजे. हाँ, लेकिन किसी के पास पैसे नहीं रहते, लेकिन इतना अच्छा काम मिलता है नहीं किसी को. इसको काम है, पैसा है, बीबी अच्छी, फिर भी इसका ध्यान ऐसा बेवड़े लोगों के साथ है. तुम्ही याच्याकडे पाकिस्तानच्या आवलाच आहे का? हिंदीत बोलून राहिले. सॉरी, ती माझं मैत्रीण आहे ना, तिच्याशी बोलून बोलून मला तीच सवय झाली. अच्छा. हा ती भाभी रेशमा भाभी. नाही अहो, एवढे पैसे आहेत तिच्याकडे आणि माझी मैत्रीण आहे आणि हा माणूस मला तिनेच म्हणजे नवरा म्हणून आणला होता. खरंच हो. हे बघा मालकीन, म्हणजे मालकानी ना असं विचित्राने वागलं पाहिजे. अहो काही तर मालक म्हणण्याचे पण नाही आणि हे काय रोज खपवून घेऊ मी? बघा ना बिचारे, तुम्ही किती 15,000साठी काम करता पण प्रामाणिक आहे ना घरवाल्याची. तुम्ही दारू वगैरे पिता का? नाही ना. मग अशी माणसं मिळायला पण नशीब लागतं ना. आणि हा काय मग बायकोला अजिबात किंमत नाही. का? अजिबात किंमत नाही माझ्या बायकोला. का हो? तुम्ही तर दिसायला एवढी छान. मी ड्युटीवर येतो आणि माझी बायको दुसऱ्याच खाली तांगड देते तिकडे. एकदम बकवास आहे. माझी बायको एकदम थर्ड क्लास आहे. अहो पण आणि मी जवळ गेलो का मला काहीच करून देत नाही. तुम्ही तर एवढी दिसायला छान आहे. मग छानला करते काय? मग काय कमी पडते तिला? कोण? तुमच्या बायकोला कमी काहीच पडत नाही. मग अहो हा कदाचित तुम्ही हे नाईट वगैरे करता ना, त्यामुळं कदाचित तिचं मन दुसरीकडे वळलं असेल. हे बघा, पोट भरायसाठी काम करावंच लागतं, बरोबर आहे की नाही? हे जे कमवतात ना त्यांना माहिती असतं. आता तिला हे बघा, बाई म्हटलं की ज्या माणसाबरोबर आता लग्न करू दे काय असू दे पण रात्रीचं जवळ पाहिजेच ना. आता हा बेवडा बघितलं ना, पण रात्री घरी येतो ना. म्हणजे एक सांगते तुम्हाला, बरोबर ना, भले तिनं काय करू दे किंवा नाही करू दे पण घरी असतो ना.
म्हणजे करत आहे. म्हणजे हे बाकीचं जे असतं ना शारीरिक सुख वगैरे ऐक मला तर अजून दुखायला लागले मारलेलं. सोडून दे. कसं वाटतं? कसं वाटतं? अहो पण तू सांगावं मला तर चांगलं वाटलं पण त्याच्या हात पडले तर बाबा. चांगलं वाटलं ना? मी असं वाटलं चांगलं वाटलं. हा पण एक विचारू, झोपला मरून गेला तर टेन्शन नाही होतं. काय काय बोलू मी पण रोज बघत असते वरती तर ताळपून पडलेला असतो आणि हा बिचारा किती सिक्युरिटी छान दिसतोय. मी खरंच खूप विचार करत होती पण म्हटलं आता कसं विचारणार ना. तुम्ही पण लग्न झालेले मला काय माहिती आता तुमची बायको पण काय तुम्हाला सॅटिस्फाय नाही करत म्हणून. एक नंबरची आहे माय बायको. असं नका बोलू. नाही डायरेक्ट मला बोलतो. नाही आवडत नाही डायरेक्ट बोलतो मी. एकदम भंगार आहे. थर्ड क्लास आहे. हे शेर आहेत ना असं अहो. शेर वगैरे देतात ना म्हणून नाही आवडत हो असं. 12वीचं पोरं ठेवलंय 12वीचं. कशासाठी कामाला म्हणजे त्या कामासाठी लाज कुठं ठेवली नाही लाज. आणि मला एवढे ऑफर येतात मी एवढी दिसायला छान आहे पण नाही खरंच. असं असं कोणाकडे मन नाही वळत. खरंच छान आहे तुम्ही. हा छान तर आहेच पण काय आणि माझे बघा. मागून सगळी वाट लावली हो. आता बघितलेलं मग अशी तुमच्या समोर कसं मारलं. मला पावते माहिती आहे म्हणजे खरंच मला पावते. खरंच का माणसाच्या जीवनात पैसाच सगळं काय असतं का. आता मी माझ्या बायको लय जीव लावतो पण तिचा माझ्यात अजिबात जीव नाही. तिचा दुसऱ्याचाच जीव आहे. तिचा कुठे विचार करताय. कोणाचा विचार नाही ना. खरंच मी पण रोज बघते पण मला असं वाटतं की म्हणजे तुमची चॉईस कोणतरी वेगळी असेल असं नाही असं मला वाटतं. ते नाही उठत. हम्म. ते नाही उठत. नाही उठत. मला मारलेलंच विसरली. तुमची स्माईल पण खरंच खूप छान आहे. तुझी तर आहे अप्रतिम आहे. हा तुमची बायको दिसायला कशी आहे. दिसायला तुझ्यापेक्षा हलकीच आहे. मग तुझे म्हणजे तू तिचे आहे ना तळपायासारखी तिची म्हणजे ती तुझ्या तळपायासारखी सुद्धा नाही. आता दुसऱ्याचा विषय कशाला यायचा? चला दुसऱ्या बेडरूम मध्ये. हा वाटमध्ये तुम्ही सांगता तिला म्हणून दे जाऊ द्या. मला नाही म्हणून राहिलं. मी आताच मार खाल्ला बघितलं ना मग अशी जागा झालं तर पाकच. जे होईल ते होईल. आपण असं करूया ना. मला तुमच्यावर आहे ना इतका प्रेम झालं मी ते शब्दात नाही सांगू शकत. आय लव्ह यू खरंच. आणि आय लव्ह यूचं उत्तर मला द्यायलाच येत नाही काय सांगू. पण मला खरंच मला असं वाटतं की सगळे पुरुष एकसारखेच आहेत. तुला कळून येत सारखे आहे का कसे डायरेक्ट मी करतो. कसं वाटतं. मी दुटी करतो लक्ष द्यायचं. आता बसलो मी आता उठला नाही काही. आता ना मला जाऊ कुठून जा परत एक राऊंड घेऊ आपण मूड झाला आवाज. काही का बरं ठीक मी देईल. पण आजचा दिवस खूपच चांगला झाला माझ्यासाठी. एवढे दिवस मी जर असं म्हणजे झालं असतं
तर मला खरंच किती प्रेम मिळालं असतं.